नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. शिक्षकांवरती अजून किती अन्याय करणार हा टायटल खाली हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिक्षक म्हटलं की आपल्या समोर आपल्याला शिकवणारे शिक्षक आढळतात. शिक्षक म्हटलं की आपल्या समोर नेहमी एक वाक्य आठवतं की भावी पिढी आणि अशा असंख्य पिढ्या घडवणारे हे वंदनीय आदरणीय गुरुवर्य आहेत. या शिक्षकांना जर पुष्कळसा वेळ दिला नाही तर या विद्यार्थ्यांवरती जो पायाभरणीचा कालावधी असतो, जी पायाभरणी केली जाते, ही जर प्रॉपर भरणी नाही केली तर भविष्यामध्ये पिढी भरकटेल. आणि म्हणूनच म्हणतो याला जबाबदार तुम्ही सर्व आम्ही सर्व असू शकणार आहे. कारण या शिक्षकांसाठी तुम्ही आम्ही जर उभे नाही राहिलो, विचार नाही मांडले तर भविष्यामध्ये तुमचे सुद्धा पाल्य, तुमचे सुद्धा नातेवाईक, तुमचे सुद्धा सगळ्या असंख्य भारतीयांचे हे पाल्य विद्यार्थी भावी पिढी भरकटणार आहे. हे मुद्दे मी का मांडतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल. यामधले महत्त्वाचे मुद्दे पाठीमागच्या व्हिडिओत मी ऑलरेडी मांडलेले आहेत. शिक्षकांवरती विद्यार्थ्यांना शिकवणे आणि त्या परीक्षा घेऊन त्यांची नोंद ठेवणे हे काम साजेसं आहे. शिक्षक म्हणून या पेशाला बरोबर आहे. पण या शिक्षकांवरती काय काय कामं लादली गेली आहे बघा. शिक्षकांवरती पहिलं म्हणजे जनगणना करणं. पूर्वीपासून चालत आलंय, जनगणनेमध्ये इतके व्यस्त होतात. आता ठीक आहे, जनगणना येईल आता परत एकदा. ह्या जनगणनेसाठी त्यांच्या वर्षभरातले 5-6 महिने असेच जातात. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचं कधी? बरं, जनगणना करत असताना त्याच्या सगळ्या नोंदी ठेवणं, घरोघरी हिंडणं, घरोघरी ते सगळ्या गोष्टी करणं, त्यालाच प्राधान्य दिलं जातं. शिकवण्याला प्राधान्य नाहीच आहे. आपल्याकडे महसूल डिपार्टमेंटचे असंख्य कर्मचारी आहे. शिक्षक सोडले तर इतर जे कर्मचारी आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे बरेचसे आहेत ना. मग त्यांना का तुम्ही इथे कामाला लावत नाही? शिक्षकांनाच हे काम का देतात? शिक्षक एवढा हुशार विद्यार्थी आहेत, शिक्षक एवढा हुशार आहेत, त्याच्याच बरोबर इतरही तुमचे डिपार्टमेंटचे विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा कर्मचारी आहेत ना, त्यांना का कामाला लावत नाहीये? दुसरा मुद्दा, अरे आता तर हद्दच झाली. कुत्रे मोजण्यासाठी सुद्धा शिक्षकांना पाठवायला लागले ते लोक. जी आर काढला, कोर्टाचा निर्णय आला म्हणे, जी.आर काढून त्या संबंधित गावामध्ये किती शिक्षक आहे, त्या शिक्षकांनुसार त्या गावात असणाऱ्या शिक्षकांची संख्या मोजा, नोंद ठेवा, असे सुद्धा आता निर्णय यायला लागलेत. म्हणजे काय बोलायचं. त्यानंतर खिचडी वाटप करणं शिक्षकांचं काम आहे. अरे त्या शिक्षकांना म्हणजे शाळेमध्ये बघा, बऱ्याचशा शाळेमध्ये, बऱ्याचशा हायस्कूलमध्ये, बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये इथे तुम्हाला बघायला मिळेल की शाळेमध्ये शिक्षकांना जोडीला कर्मचारी वर्ग जो असतो ना, स्टाफ, ज्याला आपण क्लर्क म्हणतो किंवा पर्यवेक्षक, त्याला काय म्हणतो आपण, खिचडी वाटप करण्यासंदर्भात असेल, खिचडी बनवण्यापासून असेल किंवा नोंदी ठेवण्यासाठी असेल किंवा क्लर्क असेल किंवा शिपाई असेल, नाही का, किंवा प्रयोगशाळा सहाय्यक असेल. अरे नाहीचे अवेलेबल आता बऱ्याचशा शाळेंमध्ये. आता मी ज्या शाळेत शिकलो ना त्या शाळेत माझ्या वेळेस होतं. आता मी जाऊन बघतो तर शाळेत आता शिल्लक रिटायरच झाले. जागा व्हॅकंट नाहीये, जागाच नाहीये आता. म्हणजे ते जागा भरल्याच जात नाहीये. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा कितीतरी रिक्त आहे. ती कामं शिक्षकांना करावं लागतात. बेल वाजवणे, नोंद ठेवणं, प्रेझेंटी ठेवणं, ऍपमध्ये अपडेट करणं, मेल करणं, तेच दाखवलंय. ऍप अपडेट करणं, गव्हर्नमेंटच्या शिक्षण विभागाचा मेल आला, मेलला रिप्लाय देणं, ही कामं शिक्षकांना करावी लागताय. ह्या सगळ्या नोंदी ठराव लागताय. पण शिक्षकांनी शिकवायचं कधी? तो विषय शिक्षक त्या विषयाला आणि त्या विद्यार्थ्याला कधी योग्य प्रकारे न्याय देऊ शकणार आहे? असं कधी होणारच नाही. मग मीटिंग अँड रिपोर्ट तुम्हाला भरपूर सारे असे त्यांच्या बनवलेल्या मीटिंग्स आहेत. दर महिन्याला, दर आठवड्याला मीटिंग्स असतात, त्याचं अपडेट द्यावं लागतंय. बरं, कॅमेऱ्यामध्ये फोटो काढावं लागतात, शूटिंग ठेवावं लागतात. ह्या सगळ्या गोष्टी टाचन नोंद ठेवावी लागते. त्याचा रिपोर्ट बनवावा लागतो, सरकारला, शिक्षण विभागाला पाठवावा लागतो. मग शिक्षकांना वेळ कुठे मिळतोय? त्यांनी फॅमिलीसाठी वेळ नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वेळ नाही आहे, त्यांच्या आईवडिलांच्या दवाखान्यासाठी वेळ नाही आहे, त्यांना फिरायला जाणं कुठे असेल त्याच्यासाठी वेळ नाही आहे, नातेवाईक असेल, गावाकडे असेल, काही कार्यक्रम असेल त्यासाठी वेळ नाही आहे. मग ह्या सगळ्यात शिक्षकांनी वेळ काढायचा कधी? मतदानची जबाबदारी, आता तुम्हाला माहिती आहे मतदान चालू आहे. मतदानाची सर्वची म्हणजे मेन जबाबदारी कोणाकडे असेल तर शिक्षकांकडे असेल. कुठे तुम्ही जा, ते बूथ असतात ना, बूथमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पहिले बोटाला शाई लावतात, तुमचं नाव चेक करतात, नोंद करतात, मतदान झाल्याची नोंद करतात. ते बसले ते सगळे शिक्षकच आहेत. मग हे कितीतरी बूथ आहे महाराष्ट्रामध्ये, एवढ्या सगळ्या ठिकाणी शिक्षकच काम करणार आहे. शिक्षकांशिवाय कोणी काम करू शकणारच नाहीये का? कुणी असं कर्मचारी नाहीये का आपल्याकडे अवेलेबल? प्रत्येक वर्षी, ज्याही वर्षी 5-5 वर्षांनी, 3-3 वर्षांनी असं इलेक्शन आले की शिक्षकांना मी सांगतो 5 ते 6 महिने फक्त मतदानाच्याच कार्यक्रमात वेळ द्यावा लागतो. आता बघा तुम्ही, मनपा झालं, नगर परिषद झालं, झेडपी झालं, पंचायत समिती झालं, नाही का, लोकसभा झालं, विधानसभा झालं, हे सगळ्या इलेक्शनमध्ये सगळे शिक्षक इथे व्यस्त होते. मला सांगा, या स्थितीमध्ये शिक्षणाचं काय?
विद्यार्थ्यांचं काय? पालक म्हणून आपली जबाबदारी नाही का? आपल्या घरात पण कोणी आहे की नाही शिक्षणामध्ये? आहे ना. मग त्या विद्यार्थ्यांचं काय होतंय? त्यांच्याकडे लक्ष कोण देतंय? त्याचा एक वर्ग जर अशा पद्धतीने तो बेसिक पायामधला एक म्हणतो ना आपण घरामधली 4 विटा बांधल्या आणि 5वी विट लावलीच नाही, डायरेक्ट 6वी लावली, तर 5व्या ह्या विटेमुळे ह्या गॅपमुळे काय होऊ शकतं तुम्हालाही कल्पना आहे. सो अशा गोष्टी जर घडत गेल्या तर भविष्यातली पिढी भरकटेल. आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये काय घडलंय. कोविडमध्ये शाळा बंद झाल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाहीये. मग अशा जर घडामोडी त्या तर ठीक आहे नैसर्गिक आपत्ती होती, ही तर आपली जुलमी आपत्ती आहे. ही दरवर्षी आहे. याला कोण रोखणार? याला कोणती लस लावायची, कोणती लस टोचायची? ह्या सरकारला कोण लस लावेल बाबा? कोण सांगेल बाबा? ह्या शिक्षण विभागाला ह्या सगळ्या गोष्टी कोण सांगेल? जर हे आपल्याला सांगायची वेळ असेल तर सांगावाच लागेल, उभं राहावंच लागेल, नाहीतर हे आपल्याला कन्सिडर करतील आणि हे अशाच प्रकारे चालेल. आणि असंही जे सरकारमध्ये किंवा प्रशासनामध्ये आहेत किंवा जे काय आहेत त्यांना असंही तुम्हाला शिक्षित करायचं नाहीच आहे. जास्त शिक्षण केलं, जास्त शिक्षित केलं तर हे लोक हुशार होतील. हे जर लोक हुशार झाले तर मग आपलं कसं होईल? या भीतीपोटी हे सगळं चाललेलं आहे. सो मला असं वाटतं शिक्षकांना प्रॉपर वेळ द्यायलाच पाहिजे. त्यांना शिक्षकांना शिकवण्याचं सोडून बाकीचे कामं बंदच करा. आम्ही तरी काही कामं ठीक आहे देता तुम्ही द्या बाबा, कधी कधी करावं लागतंय, अवांतर ठीक आहे, मदत करताय, ओके ठीक आहे. पण तुम्ही जर हे कन्सिडर करत चालला असाल आणि प्रत्येक वेळेस शिक्षकांवरती अशा प्रकारे जुलमी अन्याय होत असेल तर हे चुकीचं आहे. या शिक्षकांना शिकवण्याचं काम करू द्या. बघा तुम्ही भावी पिढी कशी घडणार आहे, कशी बनवणार आहे. आता तर हद्दच झाली. इतर गोष्टी मी काय अजून बऱ्याचशा आहेत, तुम्हाला आठवतं का? मला कमेंटमध्ये सांगा. बऱ्याचशा गोष्टी आहे. आता तर हद्द अशी झालेली आहे की बघा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुका लागल्या. आता काही कारणास्तव ह्या निवडणुका पुढे गेल्या. आपल्याला सर्वांना तो विषय पण परिचित, त्याच्यावर बोलत त्याच्यावर मी बोललोय, ऑडिओ व्हिडिओ घेतलेला आहे. मतदान तारीख आता नवीन डिक्लेअर केली 7 जानेवारी. मतमोजणीची तारीख आहे 9 जानेवारी. आता मला सांगा मतदान तारीख 7 जानेवारी आहे. ह्या 7 जानेवारीला पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे आहे, महाराष्ट्रात जेवढे आहे जिल्हा परिषद पंचायत समिती असतील या ठिकाणी निवडणुका होत आहे. ह्या 7 जानेवारीला महाराष्ट्रातले असंख्य शिक्षक यामध्ये काय होणार आहे? व्यस्त होणार आहे. बरं, हे व्यस्त होण्यासाठी त्यांना 2 दिवस द्यावा लागणार आहे. कारण 6 तारखेला सगळं ते मतपेट्या असतात ना, ते म्हणजे ते मशीन्स असतात, सगळे कलेक्ट करावं लागतात, त्याचे सिक्युरिटी ठेवावं लागते आणि भल्या पहाटे जाऊन म्हणजे तिथे मुक्कामी जावं लागतं. 7-8 तारखेला मुक्कामी 6 तारखेला मुक्कामी जायचं आहे. 6 तारीख पण त्यांची गेली ना, 2 दिवस म्हणजे 6 जानेवारी आणि 7 जानेवारी. 6 जानेवारीला त्यांना दिलेल्या त्या पोलिंग वरती जाऊन मुक्काम करावं लागतंय. दिवसभर इथे वोटिंग झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्या ते मशीन्स पॅक करून परत संध्याकाळी रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत, कधी कधी पहाटे पण उजाडते, त्यात जाऊन तिथे सबमिट करावं लागतात आणि मग सबमिट केल्यानंतर त्यांची सुटका होते. नंतर मतमोजणीला पण सुद्धा काही शिक्षक तिथे व्यस्त होतात. आता मला सांगा या 6 आणि 7 तारखेला तुम्ही शिक्षकांना इथे व्यस्त करणार आहात. शिक्षकांना ट्रेनिंग पण द्यावं लागतं, बऱ्याच शिक्षकांना त्याच्यात व्यस्त करणार आहे. त्याचा फक्त मतमोजणीसाठीच विचार होणार आहे, बाकी ट्रेनिंगचा काही उपयोग नाहीये. अशा शिक्षकांची पात्रता परीक्षा तुम्ही घेणार आहात. शिक्षकांना पात्रता होणं गरजेचं केलंय. कोर्टाचा निर्णय आलाय, आरटीचे नियम लावले, हे सगळे निकष तुम्ही लादलेले आणि शिक्षकांना सांगितलं. आता तुम्ही आतापर्यंत बऱ्याच पिढ्या घडवल्या, तुमच्या हाताखाली बरेचसे अधिकारी घडले, बरेचसे मंत्री सुद्धा आहेत, पण आता परत तुम्हाला सिद्ध करावं लागेल की तुम्ही शिक्षक होण्याला पात्र आहात का. अरे आतापर्यंत त्यांनी शिकवलंय, त्यांनी दिलंय, हे सगळं कुठे गेलंय? आणि आता परत एकदा ह्या शिक्षकांना पात्रता परीक्षा द्यायला, बरं इथपर्यंत ठीक आहे, त्याला आंदोलन केले आम्ही, ठीक आहे, आता द्यायला पण आम्ही तयार आहोत, पण अरे त्या शिक्षकांना त्या एक्झामची तयारी करायला वेळ तर द्या. कशी एक्झाम द्यायची त्यांनी? एवढ्या व्यस्ततेमध्ये त्यांनी एक्झाम कशी द्यायची? एवढ्या व्यस्त त्यांनी अभ्यासही केलाय, आता निदान परीक्षा द्यायची आहे त्याला तर वेळ द्या. त्या दिवशी परीक्षा आहे, त्या दिवशी त्याला वेळेवर पोहोचू द्या ना सेंटरला. हद्दच झाली इथे. वेळेवर सेंटरला पोहोचू शकत नाही शिक्षक. ह्या शिक्षकांना जरी सीटीटी द्यायची असेल तर सीटीची परीक्षा कधी आहे? 8 जानेवारीला. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये आहे बघा, 8 जानेवारीला आहे. आता मला सांगा परीक्षा केंद्र सीटीचे कुठे आहेत? लिमिटेड आहे, महाराष्ट्रामध्ये लिमिटेड आहेत, प्रत्येक जिल्ह्याला सेंटर नाहीये, लिमिटेड सेंटर आहे. एखादा विद्यार्थी, एखादा शिक्षक जर जालन्याचा असेल, एखादा शिक्षक जर यवतमाळचा असेल तर त्याला कदाचित नागपूर, अमरावतीला किंवा त्याला कदाचित संभाजीनगरला, धुळेला, नाशिकला जावं लागणार आहे. मग मला सांगा त्याच्या जिल्ह्यापासून त्या जिल्ह्याला जायला त्याला प्रवास करायचा आहे. त्यांनी कधी प्रवास करायचा, कधी जायचं सेंटरला? सकाळी एक्झाम आहे त्यांची. मग मला सांगा हे जर 7 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत जर त्या मतपेट्यांमध्ये सगळ्या मशीनमध्ये व्यस्त असतील तर त्यांनी 8 तारखेला एक्झामला जावं कधी? परीक्षा केंद्र कुठे कुठे त्यांचे, त्या परीक्षा केंद्राला कसं पोहोचायचं त्यांनी?
काय हद्द सोड, झोपायचं नाही, त्यांनी झोपायचं नाही, 2 दिवस कंटिन्यू काम करायचं. मग मला सांगा, अरे आपल्याला परीक्षेच्या अगोदर आपल्या मुलाला रिव्हिजन द्यावी लागते, रिव्हिजन करावं लागते. यांना रिव्हिजन नका देऊ, पण ऍटलिस्ट त्यांना वेळ तर पोहोचू द्या, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू द्यात ना. ते पोहोचू शकत नाही. ह्या सगळ्या व्यस्ततेमध्ये कसे पोहोचतील तुम्ही सांगा मला. तुम्ही नियोजन करून मला कमेंटमध्ये टाका की कसे पोहोचतील बरं. तर असं असेल, ट्रान्सपोर्टेशन आहे, मला सांगा याच्यात देव न करो असं काही घडू नये, पण ह्या घाई गर्दीमध्ये एखाद्या उमेदवाराला ऍक्सिडेंट होऊ नये, काही जीवितहानी होऊ नये, याची काळजी कोण घेईल. सगळं शिक्षकांवर लादून टाकतात आणि फक्त मजा बघायची काम करायचे का. त्यांना वेळ द्या ना, थोडासा श्वास घेऊ द्या ना, एक्झामला जाऊ द्यात ना. पात्र होण्यासाठी मुदत पण तुम्ही 1.5 वर्ष दिली आहे, अभ्यासाला वेळ नाही, इतर कामांमध्ये व्यस्त, कामच काम लावली त्यांच्या मागं, आणि त्याच कामाच्या वेळी तुम्ही एक्झाम पण घेणार त्यांची. त्यांना एक्झाम सेंटरला जायला अवघड आहे, म्हणजे हे सगळं अवघड आहे. कसं करायचं हे, तर माझी रिक्वेस्ट आहे शिक्षक मित्रांनो, तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी ना अतिशय सिरियसली घ्या. आणि शिक्षक मित्रासहित, शिक्षक असतील त्यांच्यासहित, त्यांचे जेवढे विद्यार्थी आता अवेलेबल आहे, जे बघताय, आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलंय, या शिक्षकांवरती अशा जर गोष्टी लादण्यात येत असतील तर हे चुकीचं घडतंय. यासाठी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, एकजुटीने याचा विरोध करायलाच पाहिजे. तुमच्या गावातल्या नगरसेवक, आधी प्रशासकीय जेवढे अधिकारी आहे, जेवढे मंत्री असेल, जेवढे सरकारी यंत्रणा असेल, अगदी ग्रामसेवक असू दे, सरपंच असू दे, उपसरपंच असू दे, नगरसेवक असू दे, तुमच्या झेडपीचा, पंचायत समितीचा, नगर परिषदेचा, नगरपालिकेचा जो कोणी अधिकारी, शासकीय कर्मचारी असेल किंवा या सरकारमधलं असेल, त्या सगळ्यांना अपोज केला गेलाच पाहिजे, त्यांच्यापर्यंत माहिती गेलीच पाहिजे. अशा गोष्टी जर आपण नाही केल्या तर भविष्यात ही वेळ तुमच्यावर सुद्धा येणार आहे, भविष्यात तुम्हाला कन्सिडर केलं जाणार आहे. असं होणं, यासाठी काळजी घेतलीच पाहिजे. आणि या शिक्षकांवरती अन्याय होणार नाही, या संदर्भात सगळ्यांनी एकजुटीने सामोरं गेलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण अशा गोष्टी जर घडत असतील त्याचा विरोध प्रत्येक स्तरातनं, प्रत्येक गोष्ट लोकांनी करायला पाहिजे. माझ्यासारखे जेवढे युट्यूबर आहेत त्यांनी सुद्धा याचा विरोध करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा तुमच्या जिल्ह्यातला असे जर कोणी असे युट्यूबर असेल त्यांना सांगा हा विरोध करायला हवा. बघा, हे तुमचं नसेल, तुम्ही म्हणत असाल सर शिक्षक आपला पैसा नाही आहे, शिक्षक काय, ठीक आहे ते बघून घेतील, पण ही एक सुरुवात आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यावरती हा अन्याय लादला जाणार आहे. त्यावेळेस मात्र तुम्ही जर एकत्र नाही आले तर याला विरोध कोणीच करणार नाहीये. सो मला काय म्हणायचं, तुमच्यापर्यंत पोहोचवलं, तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहे. कमेंटमध्ये लगेच कमेंट टाका, आमच्यापर्यंत माहिती कळवा. काही अडचण आहे तर आमच्या हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा, तुमचे विचार कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.